या 7 राशींसाठी दसरा आनंदाचा 22 ऑक्टोबरपासून ते 28 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक दिवस खास असणार आहे. नमस्कार मित्रांनो 24 ऑक्टोबरला आहे दसरा आणि हा दसरा काही राशींसाठी आनंदाचा ठरणार आहे. असं काय घडणार आहे त्या राशींच्या आयुष्यात आणि का बरं त्यांच्यासाठी हा दसरा आनंदाचा असणार आहे, चला जाणून घेऊया. मंडळी, खरं तर आपण पूर्ण आठवड्याबद्दलच बोलणार आहोत. हा पूर्णच आठवडा कसा जाणार आहे, कोणता आठवडा 22 ऑक्टोबरपासून ते 28 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे रविवारपासून शनिवारपर्यंत प्रत्येक दिवस खास असणार आहे. कारण रविवारी होती दुर्गाष्टमी, सोमवारी महानवमी, मंगळवारी दसरा, बुधवारी पाषाणकोशा एकादशी, गुरुवारी प्रदोष, शनिवारी कोजागिरी पौर्णिमा आणि त्याच दिवशी आहे खंडग्रास चंद्रग्रहण. म्हणजे थोडक्यात काय, या संपूर्ण आठवड्यात प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी विशेष स्थिती आहे. म्हणूनच हा आठवडा 7 वर्षांसाठी महत्त्वाचा, 7 राशींसाठी महत्त्वाचा ठरतो. दसरा, नवरात्रीची सांगता, कोजागिरी पौर्णिमा, चंद्रग्रहण या सगळ्यांचा तुमच्यावर कसा प्रभाव असणार आहे, चला बघूया. मेष राशीसाठी हा आठवडा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित करणारा असेल. आपण आपल्या कामात व्यस्त आहात. कुटुंबात थोडासा दुरावा या काळात येऊ शकतो, परंतु काम मात्र तुमची सगळी मजबूतीने पूर्ण होते. कार्यकौशल्याच्या जोरावर उत्तम कामगिरी तुम्ही करून दाखवाल. असं असलं तरी काही ठिकाणी आपला सल्ला इतरांहून भिन्न असू शकतो. व्यापारात खूप मोठी उलाढाल होईल. व्यावसायिक भागीदारी तणाव वाढू शकतो, तेव्हा विचारपूर्वक बोलणी करा. जोडीदाराची रागीट वृत्ती तुम्हाला या काळात थोडीशी त्रास देईल. प्रेम जीवनासाठी हा आठवडा अनुकूल आहे. जवळीक तुमची वाढणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उन्नतीदायक आहे. आठवडा वृषभ राशीसाठी अनुकूल म्हणावा लागेल, कारण अडकलेली कामे पूर्ण झाल्याने तुम्हाला आनंद होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी तुमची स्थिती मजबूत असेल. वरिष्ठांशी उत्तम संबंध असल्याचा फायदा तुम्हाला नोकरीत होईल. खर्चात वाढ होईल. अचानक झालेल्या वाढीमुळे तुम्ही काहीसे घाबरून सुद्धा जाल, परंतु धीरा प्राप्ती कपात संभवते. कुटुंबात मात्र आनंदाचे वातावरण आहे. कुटुंबीय पाठीशी उभे राहतील. वैवाहिक जीवनात थोडासा तणाव येईल. खरा विनाकारण भांडण होण्याची शक्यता आहे. थोडासा संयम धरावा लागेल. विद्यार्थ्यांना मात्र परिश्रम केल्यानंतरच यश प्राप्त होईल. स्पर्धेत यश संभवता परिश्रम यशस्वी होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. हा आठवडा मिथुन राशीसाठी त्याचा चढ उतारांचा आहे. आरोग्य चांगले राहील, पण मिथुन राशीच्या ज्या व्यक्ती व्यापार करतात ना, त्यांच्यासाठी मात्र हा आठवडा फायदेशीर असेल. थोडासा मानसिक तणाव राहील, पण फायदा होईल. काही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या व्यक्तींच्या व्यापारामध्ये तेजी येईल. काही नवीन ऑर्डरसुद्धा तुम्हाला मिळतील. सरकारी क्षेत्राकडून एखादा मोठा फायदा होऊ शकतो. एखादी नवीन प्रॉपर्टी तुम्ही या काळात खरेदी करू शकता. संबंधित कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. मोकळे करणाऱ्या व्यक्तींनी मात्र त्यांच्या कामामध्ये कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. वरिष्ठ खुश होतील, यात काही शंका नाही, आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. फक्त तुमच्या हातून कोणतीच चूक होऊ देऊ नका. बँकेतील शिल्लक नक्कीच वाढत जाईल. वैवाहिक तणाव कमी होईल. जोडीदाराची साथ तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये प्रेरित करेल. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवेल, म्हणूनच ती वाढण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. सिंह राशीसाठी मानसिकदृष्ट्या हा आठवडा थोडासा बेचणी देणारा असेल. मनाप्रमाणे काम पूर्ण झाल्याने मात्र तुम्ही खुश व्हाल. बेचैनी असली तरीसुद्धा नशिबाची पूर्ण साथ या काळात तुम्हाला मिळणार आहे. इतकंच नाही तर तुमची प्रलंबित कामंसुद्धा पूर्ण होतील. नोकरीतील स्थिती ही चांगली असेल. परिस्थिती अनुकूल असल्याचा फायदा असल्याचा तुम्हाला मिळेल. व्यापार करणाऱ्यांना सुद्धा आठवडा अनुकूलच म्हणावा लागेल. स्वतःला सिद्ध करण्याची संधी तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल, कारण त्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवेल. थोडासा सावध राहावं लागेल आणि मेहनत करावी लागेल. आता सिंह राशीच्या लोकांना मी सुरुवातीला म्हटलं तसं थोडीशी बेचैनी जाणवेल. तर बेचैनी कमी होण्यासाठी तुम्हाला ध्यान थोडंसं करायचं आहे. मेडिटेशन करायचं आहे. प्राणायाम करायचा आहे. त्यामुळे तुमच्या भानावर तुमचा कंट्रोल राहील. कन्या रास, हा आठवडा खूपच चांगला आहे. मनातील विचार बोलून दाखवू शकाल. विवाहित जीवन मात्र चढ उतारांसह वाटचाल करेल. व्यापारासह अत्यंत फायदेशीर असा हा काळ
आहे. आपले कौशल्य आणि आपण पूर्वी घेतलेले श्रम आपणास चांगला आशीर्वाद प्रदान करतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे, मात्र हाताखाली काम करणाऱ्यांपासून थोडं सावध राहावं लागेल. ते त्रास देऊ शकतात. कौटुंबिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात त्रास होण्याची शक्यता आहे. तुळ रास. हा आठवडा तुळ राशीसाठी उत्तम म्हणावा लागेल, कारण तुमच्या उत्पन्नात वाढ आणि खर्चात कपात झाल्याने तुम्हाला आनंद होईल. व्यापारासाठी हा काळ चढ उतारांचा आहे. ज्या कामात अनुभव किंवा ज्ञान नसेल असं कोणतंही काम हाती घेऊ नका, हा व्यापाऱ्यांना सल्ला आहे. शासनाविरुद्ध असलेल्या कोणताही काम करू नका, हाही एक सल्ला आहे. अन्यथा त्रास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र आठवडा चांगला आहे. खूप मेहनत कराल, चांगले सहकार्यसुद्धा तुम्हाला मिळेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा संपूर्ण आनंद घेतील. जोडीदारामुळे चांगले लाभ तुम्हाला होतील. वृश्चिक रास. हा आठवडा अनुकूल आहे. मित्रांची भेट घेऊन खूप मनोरंजन होईल. एखाद्या ठिकाणी तुम्ही सहलीलाही जाऊ शकता. खर्चातील वाढ मात्र तुम्हाला काळजी देऊन जाईल. खर्चाच्या प्रमाणात प्राप्ती थोडी कमीच होईल, त्यामुळे अंदाजपत्रावर थोडे लक्ष असू द्या. तुमचा बॅलन्स शीट सांभाळा, अन्यथा काळजी वाढू शकते. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल, थोडी धावपळ होईल इतकंच. काही जणांना परदेशात जाण्याची संधीसुद्धा मिळू शकते. तिथे जाऊन काही दिवस नोकरी करावी लागेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. व्यापार वृद्धीसाठी काही गुंतवणूक करायची असेल तर ती करू शकता. विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल म्हणावा लागेल. प्रेमी जणांसाठी मात्र आठवडा सामान्य आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. धनुरास. हा आठवडा धनुराशीसाठी खूप चांगला आहे. ज्यांचा विचार केला होता आणि ज्याची अपेक्षाही ठेवली नव्हती अशी सगळीच कामे होतील. प्रलंबित योजना सुरू झाल्याने नोकरी असो किंवा व्यापार अशा दोन्ही क्षेत्रात आपण चांगली कामगिरी करू शकाल. प्राप्तीत वाढ होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राप्तीमध्ये जलद गतीने वाढ होणार आहे. वाढीव रकमेची गुंतवणूक अशा ठिकाणी कराल की ज्यामुळे भविष्यात लाभ मिळू शकेल. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याची संभावना आहे. आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावे लागेल. पोटाशी संबंधित विकार उद्भवण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेक विघ्नांना सामोरे जावे लागेल, त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल. मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी आठवडा नक्कीच चांगला. मानसिक तणावातून मुक्ती. तुम्ही मुक्त व्हाल. स्वतःचा आत्मविश्वास वाढलेला असेल. खर्चातही कपात होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत चढ उतार येऊ शकतात. एखाद्याचे वायफळ बोलणे आपल्या डोक्याला ताप देऊन जाऊ शकते, त्यामुळे थोडेसे शांत राहा. क्रोधित होऊ नका आणि कुणालाही वेडं-वाकडं बोलू नका, नाहीतर भांडण होऊ शकतात. शक्यतो अशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची प्रगती होईल. व्यापारासाठी हा आठवडा चांगला आहे. क्षमता चांगली राहील. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात समाधानी दिसून येतील. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊन खूप मेहनत करतील. कुंभरास. हा आठवडा मध्यम फलदायी कुंभ राशीसाठी आहे. काही खर्च अचानकपणे होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या बाबतीत थोडं सतर्क राहावं. कामात कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नये. बदली संभावते. इच्छा असेल तर नोकरी बदलण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. व्यापारी योजना यशस्वी होतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल, त्यामुळे आपण यशाच्या मार्गापर्यंत जाऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. उच्च शिक्षणासाठी यश प्राप्त होण्याची संधी आहे. मीन रास. हा आठवडा सुरुवात खूप चांगली होईल. काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. नवीन संपर्क होतील. एखाद्या सुंदर प्रवासाला जाऊन सुट्टी मजेत घालवण्याचीही संधी मिळेल. प्रेम वृद्धिंगत होईल. वैवाहिक जीवन सुधारण्याचा प्रयत्न कराल. अडेल तट्टपणा केल्याने नात्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तेवढं करू नका. पण एकंदरीत आठवडा चांगला असेल. तर मित्रांनो, दसऱ्यानंतर या राशींना अशा प्रकारचे फायदे होणार आहेत. या राशीपैकी तुमची जी रास असेल मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.